एक 10च मिनिटं मी बोलतोय कारण नवीन पिढी मला आनंद वाटतो की 50% तरुण मुलं आहेत आणि ज्यांनी माझा कुठलाही इतिहास वाचलेला नाही आणि पाहिलेला नाही म्हणून बरेच जणांनी संतोषनी गुरुजींनी फार छान सांगितलं. मी 1975 साली पवार साहेबांनी माझं नाव घ्यायला सुरुवात केली. माझं वय त्यावेळेस 20 वर्षाचं होतं आणि युवक काँग्रेसचा मी अध्यक्ष झालो. 75 सालापासून बाळा आता किती वर्ष आली मोजा तुम्ही, 50 वर्ष सलग 50 वर्ष. आणि कदाचित आता पुणे जिल्ह्यामध्ये सलग 50 वर्ष त्यांच्यावर राहिलेला माणूस 4-5 व्यक्ती असावे, सतीश खोमणे वगैरे आहेत. परंतु कार्यक्षमता असणं, फिरणं, पळणं, धावपळ करणं, भाषण करणं, हे सगळं काम करणारा मला वाटतं एकमेवच मी माणूस असावा. 50 वर्ष सातत्य ठेवलं. दादानी फार चांगलं सांगितलं. मला इतिहास सांगायचा बाळासाहेब, तुम्ही छान बोलला, पण या मुलांच्यासाठी मी 1990 साली विधानसभा लढवली. गणेश, किती जणांचा जन्म होता माहित नाही, पण इतिहास हा काही जुना होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला म्हटलं की असं म्हणून नाही चालत, आपण नव्हतो बाबा त्यावेळेस. कुणाला तरी शाळेत विचारलं, म्हणले औरंगजेबाचा वध कुणी केला? तू केला. सांग तू सांग तू सांग अण्णा. ते आपला काही संबंध नाही, आपण नव्हतो त्या टायमाला. तसं होऊ नये. इतिहास हा अभ्यासायचा असतो, इतिहास पाठ करायचा असतो, इतिहासाने प्रेरणा मिळतात. आणि म्हणून 90 साली किती कठीण काम होतं राजाभाऊ, तुम्ही आपण सगळे बरोबर होतो. दादा जाधवराव सारखा एक अतिशय बलाढ्य माणूस आपल्या विरोधात उभा होता. मी परवाही दादांना जाऊन भेटलो, म्हणलं त्यांच्या वाढदिवसाला, दादा मी तुमच्या विरोधात पराभूत झालो, मला कधी दुःख नाही झालं. तितक्या गडबडीत ते म्हणले, विजयराव तुम्ही निवडूनच आला होता, पण दुर्दैव काय झालं माहित नाही, पण तुमच्यासारखा माणूस आमदार व्हायला पाहिजे. आजही 2 महिन्यापूर्वीचे त्यांचे शब्द आहेत. त्याचं कारण एक मोठी लढाई आपण केली. आणि ही लढाई करत असताना पवार साहेबांना मी असं म्हटलं, बिरू की साहेब, चंदू काका जगताप आहेत, बाकीचे खूप मोठे लोक तिकीट मागतात, त्यांना नाही तिकीट दिलं तर ते मत करतील का नाही शंका आहे, पराभूत होईल आपला. साहेब म्हणले, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे धीरज, आणि मी जे पोलीस खात्याचा अहवाल घेतलाय त्याच्यावरून एक तरुण मुलगा हाच आता दादा जाधवरावचा पराभव करू शकतो, दुसऱ्याचं ते काम नाही, आणि म्हणून तुलाच उभं राहावं लागेल. आणि मी उभं राहिलो विलासांना. मी उभा राहिल्यानंतर पराभव झाला, तुम्हाला कल्पना आहे. मी साहेबांना भेटलो, साहेब मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, आणि त्यांनी मला फोन केला की मी बारामतीला निघालोय, तू याच्यात ये निरेत, आणि आपण बारामतीला जाऊन तिथं डोंगरी परिषदेला जाऊ. मी फार जुना इतिहास सांगतो, म्हणजे या 35 वर्षाचा इतिहास आहे. आणि मग मी तिथं गेलो. मी पाहिल्यावर गाड्या थांबल्या, ते पोलीसच्या गाड्या होत्या, आणि मग मला गाडीत घेतलं. ते चर्चा झाली सगळी की विजय कोल त्यांना गाडीत घेतलं. मी त्यावेळेस थोड्या मताने पडलो होतो, शॅडो MLA म्हणतात त्याला विरोधी पक्षामध्ये. आणि मी गाडीत गेलो, पवार साहेबाला म्हणलं, साहेब जरा अडचण झाली. साहेब मला काय म्हणतात, तू पडला जरी असला ना पडू दे, तू पुढं 25 वर्ष पुरंदरचं पुढारपण करशील, हे तुझं नेतृत्व वाढवायचं काम. आज अण्णा किती वर्ष झाली? 90 आणि 25 35 वर्ष झाली. आणि त्यांनी मला सांगितलं त्याच क्षणाला, बाळासाहेब असं कोणी सांगत नाही, खूप मोठा नेता आहे, आपल्या नशिबाला लाभलाय. त्यांनी मला म्हणले, तुला 1995 साली तुलाच लढायची. बघा, 90 साली साहेब मला म्हणतात तुलाच लढायची. दरम्यानच्या काळात अजितदादा आले, राजकारण सगळं बदललं, सगळंच बदललं चित्र, आणि मग पुढचं सगळं चित्र आपण पाहतोय. पण त्या माणसाच्या मनात सतत खंत होती की यांना आमदार नाही झालं. महाराष्ट्रामध्ये आमदार न होता लाल दिवा फिरवणारी जी काही 2-4 माणसं असतील त्याच्यामध्ये माझा उल्लेख होता. हे सगळी किमया त्यांनी केली. पण याच्या पलीकडं पुरंदर उपसा योजना नाही झाली तर साहेब आम्ही देशोधडीला लागू अशा स्वरूपाचं 1995 साली वाघापूरच्या चौफुल्यावर जेदे साहेबांचा एक शतक महोत्सव समारंभ होता, केशवराव जेदे. त्याच्या शामराव अण्णांनी मी पत्र दिलं. साहेबांचा चेहरा असा विचलित झाला. त्यांनी मला पत्र वाचायला दिलं आणि मला म्हटले, काही करून आपल्याला पुरंदरला पाणी आणायचं, पीस सर्व्याला पाण्याची योजनेसाठी पाणी परिषद घेऊ. बरेच लोक सहज, मला सकाळी मी एक उदाहरण सांगितलं की सहज माणसं म्हणतात, नाही राव तुम्ही काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. तर हे काहीच केलं नाही म्हणजे त्यांना इतिहास माहित नाही. त्या मुलांना तर काय माहित असायचं कारण नाही, आपली समजून घेतील. आणि मग पाणी परिषदेमध्ये
काय भाषण केलं पवार साहेबांनी? पवार साहेबांनी भाषण केलं, शेवटचा शब्द आहे त्यांचा की मला माझ्या जीवात जीव असेपर्यंत पुरंदर उपसाचं पाणी पुरंदरला दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तर पवार साहेबांची उल्लेख आहे. पुरंदर उपसावाली 2007 साली आपल्याकडे पाणी आलं. काय चित्र आहे आज आपलं? सगळं चित्र बदललंय ते सर्वच. पुरंदर तालुक्यामध्ये सोमेश्वर कारखान्याला संतोष 55,000 टन ऊस देणार एकच गाव आहे, त्याचं गावाचं नाव आहे मांडकी. आणि अधिकृतपणे आपला उल्लेख आहे 40,000 टनाचा, आपला दुसरा क्रमांक आहे. पण 40,000 टनामध्ये आपला ऊस गुऱ्हाळाला जातोय आणि कुटीला जातोय, म्हणजे आपण 45-50,000 टन आहोत. हे कसलं चित्र आहे? चाट पडतायत ते की आपल्या पिसर्व्या गावाची ही प्रगती. आणि म्हणून तुम्हाला सगळ्या मुलांना सुमित, काही हो पुढं कटके पाहुणे आहेत आमचे, एक गोष्ट पटवली पाहिजे. काय बाकीची काम झाली, कुणी बोलला कुणी नाही आलं, निवडणुका झाल्या, पण बाबा पवार साहेबांनी आपल्यासाठी हे कल्याण केलंय. त्यांच्या डोळ्या देखत आपल्याला एकदा त्यांचं नाव त्या मतदारसंघावर राहील, आमदारकीवर राहील, याची काळजी घेतली पाहिजे. मागच्या वेळेस घटना घडल्या, घडू नाही घडल्या, पण आपल्याला या सगळ्या गोष्टी सावधपणानं करतोय. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या सगळ्या दुरुस्त्या आम्ही केल्या. मला सुप्रियाताईंनी 6 महिन्यापूर्वी सांगितलं की तुम्ही अध्यक्ष व्हायला पाहिजे. म्हणून ताई माझी तयारी. सुप्रियाताईला झेंडे मामा, बाबूसाहेब माहूरकर, सुदामाप्पा, दत्ताबा, गौरीताई, पुष्कराज, बाजीराव कुंजीर यांनी टोकाचा आग्रह केला. बाजीराव फिरतील, आता कुणी नाही दुसरे फिरणारे जिल्ह्यात, ह्या माणसाला घ्या. आणि सुप्रियाताईंना यश येता येता उशीर झाला. माझं पहिल्यांदाच नाव पुकारलं, मला अध्यक्ष केलं. आणि माझी गडबड अशी झाली की सुप्रियाताईला रोहित दादाला मला भेटायचं होतं. तेवढ्यात मला पत्र देता देता जयंत पाटील म्हणले, अहो पुढं बघा. मी पुढं बघितलं, फोटो काढून साहेबांच्याकडे पाहिलं. त्यांचं स्मित हास्य माझ्या आयुष्यात मी इतकं परत मला पाहायला नाही मिळालेलं. आणि मी भाषण करताना सांगितलं मला खूप पदं मिळाली. मी माडाचा अध्यक्ष झालो, जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो, रयतचा अध्यक्ष झालो, कृषी परिषद. मुलांना सांगेल मी 0265, तुमच्या त्याच जाती आहेत ना वैभव, 0265 आणि 86-032 या जाती माझ्या काळात निघाल्या. सुपर भगवा आणि भगवा डाळिंब माझ्या काळात निघाले. क्रांती केली महाराष्ट्रामध्ये. अशा इतक्या पदं भोगल्यानंतर सुद्धा आम्ही सांगितलं की पवार साहेबांच्या अडचणीच्या काळात या वयामध्ये सुद्धा या पक्षाची जबाबदारी देण्याचा विश्वास पवार साहेबांनी सुप्रियाताईंनी दाखवला. हा माझ्या दृष्टीने विठ्ठलाचा प्रसाद आहे आणि हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे. काय परिणाम आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये माझे जे 8 तालुके मला दिलेले आहेत, आपले जे सगळे जिल्हे आहेत, आम्ही एकत्रितच काम करतोय, फक्त कामाची विभागणी केलेली आहे. पदचे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार, कंसात फक्त लोकसभा मतदारसंघ लिहितात. 550 जागा आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीने 550 जागा वाटायचं काम आपल्याला करायचं आहे. विकास आघाडीचं वैशिष्ट्य असं आहे की सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे फोटो पाहिल्यानंतर मुस्लिम समाज आणि एससी समाज, मागासवर्गीय समाज, त्याला काही सांगायची गरज नाही, तो तिकडे जातोय. उद्धव ठाकरेंचा फोटो पाहिला तर काही असलं तरी ते म्हणतात उद्धव ठाकरेची शान आहे मूळची. असे जे राजाराम बापू सारखी साधी माणसं आहेत ना, ही माणसं त्यावेळेस प्रेरक होतात आणि पुढे येतात. आणि सुप्रियाताईचा आणि पवार साहेबांचा फोटो आज अडचणीत आहेत. दिनवाणी पद्धतीने आपण लढवतोय, पण लोकांना त्याचीच दया येणार आहे की काय यांच्यावर स्थिती आली, आपण यांना परत उभं करू. आणि निवडणुका या आमदारकी खासदारकी या सगळ्या वेगळ्या आहेत. इथं लाडकी बहीण नाही, इथं कर्जमाफीचं काही होत नाही, इथं तुम्हाला वीज बिल माफ केलं याचे काही संदर्भ नाही, कशाचेच नाही. इथं संदर्भ गाव, व्यक्तिगत माणूस, त्यांनी केलेलं काम, त्याचं शिक्षण, तरुण मुलांची फळी, वय सुद्धा साथ देतं. आता 50-55 वयाच्या माणसाचं ते काम नाही. या गोगानं आपल्याला वय बरोबर आहे, आपलं गाव बरोबर आहे, आपली नीती चांगली आहे, आपलं काम चांगलं आहे, आपल्याला पवार साहेबांचा पाठिंबा आहे. वळसे पाटील पराभूत झाल्याचे किती मताने आले? संतोष 1100 मताने आले. काही कारण नव्हतं. राग काय? बारामती नंतर त्यांनी प्रगती केली. पवार साहेबाला सोडलंच का हा राग होता. आणि माझ्या आयुष्यात तो राग मला माझ्या येऊ द्यायचा नव्हता. ते फार वाईट होतं. तिकीट आपल्यासाठी, आपलं तिकीटच आपल्याला मदत करणार आहे, दुसऱ्या कशाची मदत नाही. पण पवार साहेबांना राहिलं. गावागावात बघा तुम्ही, भेटून या, लोक म्हणतात नाही राव एवढाच एक माणूस आहे राव, साहेबांना नाही सोडलं शेवटपर्यंत. ते तुम्हाला मदत करणार आहे, ते तुमचं बळ वाढवणार आहे. आणि ती संस्कृती आपल्याला फार छानपणे करायचं. मी 2 गोष्टी फक्त सांगतो. राजकारणामध्ये विकास कामं अडवण्याची प्रथा नाही. आणि आपले आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवार आणि पवार साहेब यांचे संबंध बिघडवण्याचं कारण
दिल्लीची माणसं आहेत, तुम्हाला मी मुद्दाम सांगतो त्यांचं वैयक्तिक काय आहे, पण राजकारणामध्ये जावं लागतं. ते दोघेही खुल्या रूपाने करतात. आज मला विद्या प्रतिष्ठानमध्ये साहेब भेटले आणि साहेबांनी मला कालचं सगळं प्रूफ मागितलं, मला लिहायला दिलं, मी देऊन आलो. तितक्यात मी बाहेर आलो तर मला कळालं अजितदादा आलेले. माझ्या हातात 2 पत्र होती. एक पत्र संतोषनी जो सर्वे केलाय आपला पाझर तलावाचा, सुभांडव दुरुस्ती करायची, गळायला लागलाय, 90 लाखाचं एस्टिमेट झालंय. कोणाला? यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं दादांना तेवढं द्या. आता दादांना द्यायचं म्हणजे एकट्याने देऊन नाही चालत, मग ते लगेच चर्चा होती, शिष्टमंडळ घेऊन जाता आलं असतं. पण मला संधी मिळाली, मी त्या 90 लाखाचा प्रस्ताव दादाकडे दिला. मार्केट कमिटी तुम्ही सगळे फळं घेऊन जाता, काय अवस्था आहे तुम्ही पाहताय, जागाच नाही. पण मी पंचायत मार्केट कमिटी आपल्याकडे असताना आम्ही 3 कोटी रुपये भरून आम्हाला 5 एकराची जागा मिळाली या दिव्याला बिरू. पण नंतर 3 कोटी कोण भरणार? मग दादानी झारगडवाडीला 23 एकर जागा घेतली. एक निर्णय केला की मार्केट कमिटीला फक्त 1 रुपयानी जागा द्यायची, किती का असताना. तो निर्णय खाली आलाय, पण त्याची अंमलबजावणी करायला दादाला सांगितलं. आपले कुणी पुढारी काय करत नाहीत. मी दादाला लिहिलं, दादा कोणी लक्ष घेत नाही, तुम्हालाच करावं लागेल. मार्केट कमिटीने दादांची आपली. आणि मला असं वाटतं नजीकच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीला जागा मिळण्याचं काम होईल आणि आपलं संतोषने दिलेली एस्टिमेट मंजूर होईल. त्याच्यासाठी दादांचं अभिनंदन करू, आपण त्यांचं कौतुक करू. विकास कामांना ते कुठेही अडवत नाहीत, त्यामुळे शंकाच घेऊ नका. तुम्ही कुणीही नाही अडवत. उद्या तुम्ही झाला जिल्हा परिषद मेंबर, तर तुमची हिंमत आहे का तो आम्हाला मत नाही केलं तुम्ही आम्ही नाही करणार? नाही, ती नीती नाही आपली. तेव्हा असं एक सुंदर राजकारण या भागात करू, गावासाठी करू, आपल्या परिसरासाठी करू आणि एक मॉडेल विलेज, मॉडेल मतदारसंघ करायचं काम करू. या कामात मात्र तुम्ही कंटाळा करू नका. तुमच्या शब्दाला किंमत, तुम्ही म्हणणार आम्ही हिरवी तुम्हाला बोलतोय काय, पण ह्यावेळेस मात्र आमचं ऐकायचं. पाया पडा, विनंती करा. पुन्हा या पद्धतीची संधी नाही, पुन्हा आरक्षण नाही, पुन्हा अशा पद्धतीचं आपली एक वाक्यता होण्याची शक्यता कमी, पुन्हा तिकीट आपल्याला मिळेल का नाही अशा स्थिती असताना आता तिकीट वाटायचं मला दिलंय. केवढी मोठी परमेश्वराची करणी आहे आपल्यासाठी. त्यामुळे कुठलीही चिंता नाही. यावेळेस मात्र संधी हुकू नका. ही सर्व गावाचा मोठेपणा करा. मुंबईपर्यंत, पुण्यापर्यंत, मंत्रालयापर्यंत, अजितदादापर्यंत, पवार साहेबांपर्यंत, सुप्रियाताईपर्यंत, शिवतारे बापूकडे सुद्धा एखादं काम सांगा, मी करून देतो. काही चिंता करू नका. या पद्धतीने आपलं काम करूया, एवढीच मी भावना व्यक्त करतो.